नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वस्त आहात ना आणि घरचंच खाताय ना? मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. पराठे आपण अनेक प्रकारचे करू शकतो, खाऊ शकतो, पण त्यातील काही निवडकच पराठे आपल्या अतिशय आवडीचे असतात. उदाहरणार्थ बटाट्याचा पराठा. पण हा पराठा अगदी व्यवस्थित झाला, छान असा टम्म फुगला की ते बघून आणि त्याच्या वासानेच आपलं अर्ध पोट भरून जातं. अशाच एका चविष्ट पराठ्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. जसा पराठा आवडीचा तसंच पनीर तर अजूनच आवडीचं. तर मग या दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर कमालच. म्हणजेच आज आपण पाहणार आहोत खमंग खुसखुशीत असा पनीरचा पराठा. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची रेसिपी पनीर पराठा. पुढे जाण्याच्या आधी मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात ते. आता आपण इथे पराठ्याची तयारी करायची. त्याच्यासाठी पहिले आपल्याला कणिक मळून घ्यायला लागेल. त्याच्यासाठी मी इथे 1 कप कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यात थोडंसं मीठ घालणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित जशी पोळीला आपण कणिक मळतो तशी कणिक मळून घ्यायची आहे. आणि ही ना पोळीपेक्षाही अजून थोडी मऊ पाहिजे, सैलसर पाहिजे. म्हणजे मग आपल्याला पुढे त्याची जी पारी बनवायची आहे, जी आपण हाताने बनवणार आहोत, ती इझिली बनवता येईल. आता आपली कणिक मळून झालेली आहे. त्याला आपण थोडंसं वरतून तेल लावून घेणार आहोत, म्हणजे मग ती कोरडी होणार नाही. आणि कणिक कोरडी नाही झाली तर आपले पराठेही चांगले होतील. तेवढ्यासाठी आपण याला वरतून तेल लावून घेणार आहोत. ही एक छोटीशी टिप आहे, आपण नॉर्मल पोळ्या करताना सुद्धा वापरू शकतो. आता आपण स्टफिंगची तयारी करणार आहोत. त्याच्यासाठी मी होममेड पनीर घेतलेलं आहे, घरी केलेलं पनीर आहे. जर आपण बाजारातून विकत आणलेलं पनीर वापरणार असू तर आपण ते व्यवस्थित किसून घ्यायचे. त्याच्यामध्ये कुठेही गुठळ्या राहता कामा नाही आहेत, एवढ्यासाठी किसून घ्यायचं. त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा आपण वापरलेला आहे बारीक चिरून. नंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. नंतर आपण इथे घेतलेली आहे धनेपूड. नंतर घेतलेला आहे लाल तिखट. त्याच्यानंतर घेतलेलं आहे थोडीशी आमचूर पावडर. याचा जो एक आपला आंबटपणा येतो तो खूप छान लागतो तेवढ्यासाठी. नंतर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत थोडासा गरम मसाला. आणि गरम मसाला घालून झाला की आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत थोडासा ओवा. ओव्याचं काय आहे, ओव्याचा क्रंचीनेस थोडासा दाताखाली आला आणि त्याच्यातून एक तिखटपणा आपल्याला मिळाला की त्याचा स्वादच वेगळा लागतो. आणि तो असा हातावर क्रश करून घालायचा आहे, म्हणजे अजून तो छान लागतो. त्याच्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ घालताना लक्षात ठेवायचं आहे कणकीतसुद्धा आपण मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मोस्टली हाताने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मग ह्याच्यामध्ये कुठेही गुठळ्या वगैरे राहत नाहीत, एकदम व्यवस्थित मिक्स होतं. आणि ना हा इथे मी जसं दाखवते तसा बॉल याचाच तयार होईल इतपत हे मॉइस्ट राहिलं पाहिजे, इतकं हे सॉफ्ट राहिलं पाहिजे, एवढा प्रयत्न करायचा. आता आपण इथे कणकीचा एक गोळा घेतलेला आहे, तो पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, बुडवून घ्यायचं आहे, पीठ लावून घ्यायचं आहे या गोळ्याला. आणि ह्याची आपण पारी करून घेणार आहोत आणि ती हातानेच करून घ्यायची आहे. जशी आपण मोदकाची पारी बनवतो तशीच बनवायची आहे. आणि एवढ्यासाठीच आपल्याला कणिक ही थोडीशी मऊ किंवा सैलसर अशी बनवायची आहे, म्हणजे मग आपल्याला ही पारी बनवताना इझी जाईल. आणि ही आपण लाटूसुद्धा शकतो, पण लाटली तर कुठेतरी पटकन पातळ होण्याची ती शक्यता असते. तेवढ्यासाठी आपण ती हाताने बनवणार आहोत. लाटल्यावर लक्षात ठेवायचं की एकदम पातळ नाही घ्यायची, जरासा थिकनेस त्याला ठेवायचा आहे, म्हणजे मग आपल्याला जे स्टफिंग भरायचं आहे ते आपल्याला व्यवस्थित भरता येईल. तर आता आपण इथे व्यवस्थित आपलं जे पनीरचं स्टफिंग तयार झालेलं आहे ते स्टफिंग भरून घेणार आहोत. आणि मी दाखवते तसं व्यवस्थित दाबून दाबून असं स्टफिंग ते भरायचं आहे. आणि तेवढ्यासाठीच ती पारी आपण हाताने बनवणार आहोत, म्हणजे मग ती एकदम व्यवस्थित तो त्याचा बॉल तयार होऊ शकतो आणि आपला पराठा न फुटता व्यवस्थित छान असा तयार होतो. तुम्ही बघितलं की मी कसं व्यवस्थित दाबून दाबून ते स्टफिंग दाबून दाबून आपण हा गोळा तयार केलेला आहे.
सुंदरसा आणि कुठूनही स्टफिंग बाहेर आलेल्याचं दिसत नाही आहे. आणि त्याच्यानंतर ना आपण थोडंसं इनिशियल स्टेजला जरा हातानेच तो थापून असा जरासा मोठा करून घेणार आहोत. म्हणजे मग काय होईल, ते स्टफिंग जे आहे ते सगळीकडे पसरायला जास्त मदत चांगली होईल. एवढ्यासाठी आपण थोडंसं हाताने थापणार आहोत आणि मग लाटण्याने आपण व्यवस्थित पराठा लाटून घ्यायचा आहे. व्यवस्थित पराठा लाटून घ्यायचा आहे. याच्यामध्ये कुठेही ते स्टफिंग आपलं बाहेर येत नाही किंवा पराठा अजिबात पोलपाटाला चिटकत नाही. एकदम सुंदर असा पराठा आपला तयार होतो. तुम्ही इथे बघू शकता, मी तुम्हाला दाखवते किती व्यवस्थित पराठा तयार झाला आहे. दिसतंय स्टफिंग डोळ्यांना, पण कुठूनही बाहेर आलेलं नाही आहे. आता आपण गरम तव्यावर पराठा आपला भाजून घेणार आहोत. सुरुवातीला काहीही तेल किंवा बटर हे न लावता आपण हा पराठा व्यवस्थित भाजून घेणार आहोत दोन्ही साईडनी. आणि मग दोन्ही साईडनी आपल्याला व्यवस्थित भाजून झाला की मग एकदम शेवटी आपण याला बटर किंवा तेल लावणार आहोत. म्हणजे मग काय होईल की हा पराठा व्यवस्थित फुगेल. तुम्ही इथे बघू शकता किती व्यवस्थित ह्याच्यावर गोल्डन असे डाग आलेले आहेत. आणि ह्या स्टेजला आपण पराठ्याला बटर लावणार आहोत किंवा ऑइल लावणार आहोत. आणि तुम्ही इथे बघू शकता मी कसं व्यवस्थित दाबून हा पराठा तयार करते ते. आणि बटर लावताना कुठेही कंजूसी करायची नाही आहे. आणि इथे दिसतंय आपल्याला की जेव्हा आपण बटर लावतोय तो फुगत आलेला आहे. तर अशा तऱ्हेने हा व्यवस्थित फुगतो, कारण आपण इनिशियल स्टेजला बटर किंवा तेल लावत नाही. कारण बटर किंवा तेल इनिशियल स्टेजला लावलं तर ते फुगण्याची जी प्रोसेस असते ती थोडी कमी होते एवढ्यासाठी. आणि असा हा आपला क्रिस्पी गोल्डन डाग असलेला व्यवस्थित छान असा खुसखुशीत पराठा पनीरचा तयार झालेला आहे. आणि आपण इथे प्लेटिंग देखील केलेली आहे. मी इथे टोमॅटो सॉस बरोबर आपला पराठा सर्व केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की याचे पापुद्रे व्यवस्थित वेगळा होतोय आणि आतलं स्टफिंग आपण बघू शकतोय तर सगळीकडे व्यवस्थित पसरलेला आहे. तर अशा तऱ्हेने हा आपला क्रिस्पी खुसखुशीत असा पनीर पराठा तयार होतो. तर हा पापुद्रासुद्धा वेगळा होतो कारण तो व्यवस्थित फुगतो पराठा. आपण जर बटर जर सुरुवातीला घातलं असतं तर तो फुगायला जरा वेळ लागला असता किंवा कदाचित कमी फुगला असता. तर तेवढ्यासाठी आपण बटर हे शेवटी घालायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकताय की मी आत्तासुद्धा ह्याच्यावर थोडंसं बटर घालते आहे, कारण पराठ्याबरोबर बटर तूप हे अगदी मॅन्डेटरी आहे. ऑइल आपण जेव्हा भाजतो पराठा तेव्हा गरजेचं असतं किंवा तेव्हासुद्धा आपण बटर किंवा तूप वापरू शकतो. त्याने तर अजून खमंगपणा येतो त्याला. त्यामुळे बटर घालताना कुठेही कंजूसी करायची नाही आहे. तर आता हा असा आपला क्रिस्पी खुसखुशीत असा पनीर पराठा तयार झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता पापुद्रा वेगळा झालेला आहे. त्याच्यानंतर आतलं जे स्टफिंग आहे तेही सगळीकडे पसरलेलं आहे आणि एकदम सुंदर दिसायला तर टेम्पटिंग दिसतोय. आणि वास पण याचा अगदी सुंदर आलेला होता, एकदम टेम्पटिंग आलेला होता. आणि असे हे खुसखुशीत खमंग पराठे तुम्हीसुद्धा घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आपले हे पराठे कसे वाटलेत ते. आणि आपण नेहमी बाकीचे पराठे तर नक्कीच करतो, जसं बटाट्याचा पराठा झाला, पालकाचा, मेथीचा, बाकी सगळ्या प्रकारचे करतो. पण हा पनीर पराठा करायला आपण कुठेतरी घाबरतो, कारण थोडंसं याच्यात मॉइश्चर असतं आणि हे स्टफिंग घातल्यानंतर पराठा आपला फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला थोडी भीती वाटते. पण आता असं होणार नाही. तर आपण व्यवस्थित घरी न फाटणारा असा पराठा तयार करू शकू आणि आपला खमंग खुसखुशीत असा पराठा तयार होईल. तर असा हा पराठा तुम्ही घरी नक्की करून बघा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते. आणि आपले व्हिडिओज, आपला हा मसालेदार कॅफे बाय पायल हा चॅनल मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते. आज वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि असंच घरचं खा आणि स्वस्थ रहा.